वेधिला माझा आरती ज्ञान राजा अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन परात्पर अखिलेश्वर भगवान श्री पंढरीश परमात्मा विश्व माऊली विश्व संत साधकांचे मायबाप ज्ञानांचे राजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज प्रेममूर्ती नामदेव महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून साधू संतांच्या अपार असीम कृपानुग्रहाने आपण एका डोळस संप्रदायाचा हात धरून आपल्या जीवनाची वाटचाल करत आहोत आणि ही वाटचाल करत असताना महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्राच्या बाहेरही ज्या संस्थेचे अगणित उपकार आहेत ती संस्था ज्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांनी स्थापन केली त्या जोग महाराजांच्या पुण्यतिथीचं हे शताब्दी वर्ष चालू आहे म्हणजे 100वे वर्ष चालू आहे आणि त्या निमित्ताने जामखेड तसेच जामखेड परिसरातील भाविक भक्तांनी एकत्रित येऊन या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या विचार विनिमयातून ही माझ्यासारख्या अल्पबुद्धी अल्पसेवा अल्पज्ञान अशा सर्वच गोष्टींनी अल्प असलेल्या माणसाकडे फक्त उंचीने मी म्हटलं माझ्याकडे बाकी काहीच नाही मी म्हणजे खरं तर यावर्षीच वारीचा आनंद घेतला बरं दरवर्षी आमची वारी अशी असायची 4 किलोमीटर तळाच्या मागच मुक्काम पडत आहे म्हणजे आरतीला कधी आम्ही नसायचो जागराला कधी नसायचो काकडा म्हणजे काय माहित नाही काकड्याला आम्ही वाकडे असायचो तळावर आमच्या रावट्यात या वर्षी कळालं की वारी काय असते ती म्हणजे वारीचे चेहरे पाहिले त्यांच्या पुढे कीर्तन करायला माझ्या अंगाला घाम फुटला कारण मी 3 वाजता उठून जायचो ते 2 वाजता उभे असायचे टाळगून म्हणजे सेवा यांची माझ्यापेक्षा मोठी आहे वयाने तर मोठे आहेत हे काय सांगायची गरज नाही आता वयाने मोठे म्हणजे त्यांचं वय काय त्यांचं वय आयुष्यभर सेवा करण्यात गेलेलं आहे कौतुक वाटे झाले या बेचाचे असं वारकऱ्यांचं सगळं जीवन आहे सगळे निष्ठावान वारकरी गावाकडे कीर्तन करणं वेगळं असतं निष्ठावान वारकऱ्यामध्ये कीर्तन करणं म्हणजे मला जास्त काय माहित नाही हो वारकऱ्याचा माझा खूप उशिरा संबंध आला तसं पाहिलं तर परंतु जेवढं मला काय वारकऱ्यातून ग्रहण करता आलं तेवढं ग्रहण करण्याचा प्रयत्न केला अजूनही तो चालूच आहे प्रयत्न माणसाने कधी बंद करत जाऊ नये तर संपूर्ण निष्ठावान वारकरी मंडळी या ठिकाणी आहेत तुम्ही सुद्धा जाणकार श्रोते आहात पंढरपूर सारखं क्षेत्र आहे जोग महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव आहे म्हणजे सगळे निमित्त चांगले आहेत पण तुमच्यात एक मोठी चूक झाली स्वतःचं नियोजन चांगले तुम्ही धर्मशाळा चांगली बुक केली ऐकणारे सगळे शून्य माणसे तुमचे चेहरे पाहिले की माझं आडनावच पाहणी मला सगळं कळतं लगेच चेहऱ्यावर काय काय तुम्ही श्रोते अगदी शून्य आहात इकडे हात करायचं माझं धाडसच होत नाही काल माऊलींनी सांगितलं ना काल मी चाली मला होतो ना काल माऊलींनी आपल्याला सांगितलं ना एकेकाची मनोव्यापारे हे विश्वचे होय सोमवारे असं सामर्थ्य सगळ्याच आहे म्हणजे मंडप चांगला आहे तुम्ही भाविक सगळे चांगले आहात क्षेत्राला नाव ठेवले तर माझी जीभ झडून जाईल कारण याच्यासारखं दुसरं क्षेत्र नाही असं वर्णन आहे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव शास्त्रांनी हा भाव निवडला एवढं पवित्र तीर्थक्षेत्र आहे एवढे तुम्ही शून्य जाणकार श्रोती आहात एवढं सुंदर अशा प्रकारचं निमित्त आहे तुमच्याकडून एक मोठी गोड चूक झाली मला कीर्तन देणे कारण तुमच्या योग्यतेचं माझ्याकडे सांगण्याकरता काहीच नाही ऐसे वक्तृत्व कवना आहे जेणे रिझा तुम्ही तुमचं समाधान होईल असं मला सांगता येत नाही पण अडचण अजून अशी आहे की अभंग पण मी असा निवडलाय आता प्रमाणाला चाली म्हणताना गोंधळच होणार नाही म्हणजे महाराजांचा होणार नाही आता आयुष्यात त्यांचं चाली म्हणण्यात गेले ते लय चालीचे लय चालीचे म्हणजे वारकरी चालीचे तसं काय समजू नका वेगळं तुम्ही तुम्हाला चाल म्हणले की दुसऱ्याच चाली आठवतात तुम्ही बोलले चालीचेच आहे तसे म्हणजे अभंग मी एवढा अवघड निवडलाय अवघड अभंग कोण घेतं माहितीये का एकतर ज्याला सगळं यथासांग ज्ञान आहे तो घेतो नाही तर मूर्ख माणूस असे अभंग घेतो याच्यातला 2 नंबरचा मी आहे मला काय कुठलं यथासांग ज्ञान नाही पण मी मूर्ख अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे मला वाटतं इथं बसलेल्यापैकी अभंग पाठ नाही असा एकही माणूस सापडणार नाही आणि जर समजा याला कदाचित सापडला तर समजायचं ती आपल्या महाराष्ट्रातलं नाही वेगळं काय कळायची आवश्यकताच नाही कारण हा अभंग म्हणजे ऐका कीर्तन ऐकताना रामकृष्ण हरीला माणसं झोपायला सुरुवात करतात बरीच तुम्ही नाही दुसरीकडे सांगायला कधी जागे होतात ज्ञानेश्वर माऊली झालं की जागे होतात आणि मग आरती बी एवढ्या सावकाश म्हटली जाते नाही का कीर्तन झालं तुम्ही आरतीचे धावपळ बघत जा आरती ज्ञान राजा महादेवाला तेजा असे मी ते साधू संत म्हणून कुठं काय घरी जाऊन 4 तास पुन्हा गप्पा मारत बसते
अभंग सगळ्याच्या पाठातील आहे. बरं अभंग कोणाचा आहे असं विचारल्यानंतर कदाचित बऱ्याच लोकांना सांगता येणार नाही. जगन्नाथ अण्णांचं याच्यावर चिंतन मी वाचलं होतं बऱ्याच दिवसापूर्वी, त्याच्या आधारे थोडं बोलणार आहे. ते मला गावलं की आज मी बघितलं. मला काल इथं उभं राहिला विचार आला की जोग महाराजांचं ज्ञानोबरायांचं आपल्याला काही साम्य सांगता येईल का, म्हणून त्या दृष्टीने मी हा आजचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगामध्ये मी बोलतो थोडं नंतर. या अभंगामध्ये मला 4 मुद्दे महत्वाचे आढळून आले. पहिला मुद्दा असा आढळून आला की ज्ञानोबरायांचं स्वरूप या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. दुसरा मुद्दा या अभंगात मला असा आढळून आला की ज्ञानोबरायांचा अधिकार काय होता. तिसरा मुद्दा मला या अभंगात आढळून आला ज्ञानोबरायांचं कार्य काय होतं. आणि चौथा मुद्दा आढळून आला की रामा जनार्दनांची ज्ञानोबरायांचे विषय असलेली भावना काय आहे. विठ्ठल विठ्ठल एवढंच मी सांगतो. अण्णांनी असं लिहिलंय की रामा जनार्दनांचं चरित्र एवढं काही उपस्थित नाही. आता रामा जनार्दन कोण आहे, तर हे जनार्दन स्वामींचे शिष्य आहे. एकनाथ महाराज, रामा जनार्दन आणि जनी जनार्दन असे 3 शिष्य हे जनार्दन स्वामींचे आहेत. तर रामा जनार्दनाच्या नावावर फक्त 2च अभंग उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये हा एक अभंग आहे आणि एक पांडुरंगाची आरती आहे असं अण्णांनी तिथे लिहिलेलं आहे. आणि एका जनार्दन म्हणजे एकनाथ महाराजांचं वाङ्मय, मला वाटतं वारकरी संप्रदायामध्ये संतश्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं जेवढं वाङ्मय आहे तेवढं वाङ्मय दुसऱ्या कोणत्याच संतांचं उपलब्ध नाही. नाथ महाराजांच्या वाङ्मयाचा जर आपण विचार केला तर भावार्थ रामायण आहे, एकनाथी भागवत आहे, नाथ महाराजांच्या अभंगाची गाथा आहे, नाथ महाराजांचं चिरंजीव पद आहे, नाथ महाराजांची आनंद लहरी आहे, नाथ महाराजांचं स्वात्मसुख आहे, नाथ महाराजांचं रुक्मिणी स्वयं अनेक ग्रंथ नाथ महाराजांच्या नावावर आहे. नाथ महाराजांना एवढं वाङ्मय. बरं ऐका, अजून गंमत अशी आहे, आपल्याला ज्ञानेश्वरीची भाषा क्लिष्ट वाटते, ज्ञानेश्वरी कळत नाही. ज्ञानेश्वरीपेक्षा गाथा समजायला थोडा सोपा आहे. आपल्याला सरळ सरळ तुकोबरायांचे वाक्य लक्षात येतात. पण मी तर थोडं धाडस करून असं बोलेल की तुकाराम महाराजांच्या गाथेपेक्षा सुद्धा नाथ महाराजांचं भागवत अतिशय सोपं आहे. नाथ महाराजांच्या भागवताची जर पारायण केली तर ज्ञानेश्वरी कळायला अजिबातच आवड नाही. पण नाथ महाराजांच्या गाथेची एकनाथी भागवताची पारायण होणं गरजेचं आहे. इतकं सोपं वाङ्मय नाथ महाराजांचं आहे. मला जास्त विस्तार करायचा नाही. नाथ महाराजांच्या नावावर भरपूर वाङ्मय आहे, पण रामा जनार्दन हे त्यांचे गुरुबंधू असणारे त्यांच्या नावावर फक्त 2च अभंग सापडतात असं जगन्नाथ अण्णांचे चिंतन मी वाचलेलं आहे. तर हा रामा जनार्दनांचा अभंग आहे. रामा जनार्दनांनी या अभंगामध्ये ज्ञानोबरायांची आरती गायलेली आहे. आरती शब्दाचा काय अर्थ आहे? आरती शब्दाचा अर्थ आहे आर्ततेने गायलं जातं, त्याला म्हणतात आरती. आर्तता म्हणजे काय? अंतःकरणातल्या कारुण्याने अंतःकरण द्रवित झाल्यानंतर परमात्म्याकडे केली जाणारी जी काय प्रार्थना आहे. मला वाटते भोपाळ्याचे अभंग सुद्धा भूप रागामध्ये गाण्याची पद्धत आहे असं मी कुठेतरी ऐकलं होतं. भोपाळ्या कधी गातात? दुपारी 12 वाजता. वारीच्या वाट्याने चालतात कधी पण, काय काय त्याच्यामध्ये मिळत नाही, कधी अभंग चालू करतात. काय भूपाळी ही भूप रागामध्ये गायली जात असावी असं मला वाटतंय. भूप रागाचे स्वर काय मला तेवढाच राग येतो, मला बाकी रागच माहित नाही. मला गायनातले राग अजिबात येत नाही. मला फक्त एकच राग माहिती आहे बाबा, अजिबात माहिती नाही. काय मी काय सांगत होतो ऐका. भूप रागाचे स्वर आहेत सारे ग प ध सा ध प ग रे सा. आळंदीत गेल्या गेल्या नवीन नवीन छंद असतो ना काय काय शिकायचा, तसं मला मी थोडं पीटी शिकावं वाटलं, पण ते नोटेशन बघूनच डोकं हँग झालं म्हणलं. त्याच्यामुळे म्हणलं की ह्याच्या भानगडीत आपण पडायचं नाही. ऐका कसं करता बोलतो, तर भूप राग आहे अर्थात आपण ज्या भोपाळ्या म्हणतो या खरं तर करुण रसामध्ये गायल्या गेल्या पाहिजेत. कारण त्याच्यामधून अंतःकरणामध्ये जी काही एक द्रवित अवस्था प्राप्त होते की भावरूपता प्राप्त होते, त्याच्यामुळे अख्खा दिवस आपला आनंदामध्ये जातो. हे भोपाळीचं सामर्थ्य आहे. चला मी कशा करता बोलतो, सगळं आर्ततेने जे गायलं जातं त्याला आरती म्हणतात. भोपाळी सुद्धा आरतीच आहे. काकड्याच्या अभंग सुद्धा एक प्रकारची आरतीच आहे. कारण काकड्याच्या अभंग म्हणत असताना आपण आरती ओळखतोच ना. सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशनी प्रभा, प्रकाशनी प्रभा उजळल्या दश दिशा, उजळल्या दश दिशा गगनाली शोभा. आरती ओळखण्याचं फळ काय आहे? काकड्याच्या अभंगामध्ये आपण रोजच म्हणतो आरती करिता तेज प्रकाशले नयनी. आरती करताना काय परिणाम झाला? महाराज सांगतात की आरती करता 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 माझी अवस्था अशा अवस्थेत गेली, आरती करिता तेज प्रकाशले नयनी. नयनी, आता नयन म्हणजे डोळा. डोळ्याला चक्षु असा शब्द आहे आणि चक्षुचे 3 प्रकार आहेत. एक चर्मचक्षु आहे, एक भावचक्षु आहे आणि तिसरे ज्ञानचक्षु आहे. चर्मचक्षुने आपल्याला परमार्थाचं लक्षणही कळणार नाही, परमार्थ आपल्याला जाणताही येणार नाही.
जास्तीत जास्त आपल्याला चर्मचक्षुने बाह्य लक्षणं कळून येतील. गोपीचंद रोटे तुळशीच्या माळा फार विरमिते गळारे, ही जी काय वैष्णवांची बाह्य लक्षणं आहेत ती बाह्य लक्षणं आपल्याला या डोळ्याने दिसून येतील. याच्यापेक्षा भावचक्षु वेगळे आहे. भावचक्षुचं वर्णन नामदेव महाराज करतात की भगवान परमात्म्याचा काकडा पाहण्याकरता कोण कोण आला. वाळवंटापासून भगवान परमात्म्याचा काकडा पाहण्याकरता वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सरोवरांची दाटी, सरोवर म्हणजे देव. मी थोडस जरा हे प्रमाण विक्षिप्त करून सांगतो, माफी मागतो. आपल्याला भावदृष्टी नसल्यामुळं आपल्याला काय दिसतं माहितीये का, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत भिकाऱ्यांची दाटी होते घेऊन ताट. आपली दृष्टी काय, आपल्या ठिकाणी भावदृष्टी नाही. आपण कितीही वाऱ्या पंढरपूरला केल्या तरी आपल्याला भिकारी दिसतात नाही. ऐका, काल आपलं कोण सांगितलं की पंढरपुरामध्ये सगळंच काय आहे, विठ्ठलमय आहे. तेथील तृण आणि पाषाण हेही देव जाणावे, हे पंढरीचं महात्म्य आहे. पण आपल्या ठिकाणी भावदृष्टी नसल्यामुळं आपल्याला काही देव दिसत नाही. फक्त तुकाराम महाराजांनी आपल्याला नियम घालून दिल्या म्हणून आपण एकामेकाच्या पाया पडतो, ते पण पंढरपुरातच. बाहेर गेल्यानंतर आपण शिव्या द्यायला सुद्धा सुरुवात करू. आपले काय कसे, आपण काय कमी नाही. काय काय मी कशा करता बोलतो, याला भावदृष्टी म्हणतात. आणि तिसरी आहे ती ज्ञानदृष्टी आहे. जोपर्यंत ज्ञानदृष्टी प्राप्त होत नाही तोपर्यंत परमात्म्याचं जे काही व्यापक स्वरूप आहे ते व्यापक स्वरूप जीवाला प्राप्त होत नाही. अर्जुनाने 10व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने विभूती सांगितल्या आणि विभूती सांगितल्यानंतर अर्जुन म्हणतो, देवा तुम्ही जे काय सांगितले ते बघण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. तुम्ही सांगता 7-5 प्रधान विभूतीमध्ये 75 विभूती मुख्य सांगितल्या, तसं तर सगळीकडेच मी आहे असं भगवान परमात्म्याने सांगितलं. पण अर्जुन म्हणतो की मला तुमचं ते विश्वरूप दर्शन दाखवा. अर्जुनावर भगवंताचं अतिशय प्रेम असल्यामुळे अर्जुना देवाने हा विचारच केला नाही, आपण ज्याला हे विश्वरूप दाखवायला निघालोय, परंतु हे पाहण्याची याची योग्यता आहे का. आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, पश्चिमे पार्थ रूपाने शतशोत सहस्रशः नाना विधाने दिव्याने नाना वर्णाकृतेज. म्हणजे नाना आकाराची नाना वर्णाची भिन्न भिन्न रंगाची रूप पहा. अर्जुन नुसता असा बघत होता जसं आपण फोटो काढायला लागलो कॅमेऱ्याकडे पाहतो तसं. चालू वाटतं फोटो काढायला लागल्यानंतर जसं आपण कॅमेऱ्याकडे अर्जुन देवाकडे कसा पाहतो. देवाने विचारलं, काय झालं काय झालं. हा हो फोटो या हरिसा आंधळ्यादा उजायचा का पहिल्या पुढे ऋषिकेशा गाणी वकरा. अर्जुन म्हणला माझी अवस्था अशी झाली, हो प्रसिद्ध असलेले गायक भारतातले भारताच्या बाहेरचे सगळे आणले आणि ठार बाहेर जो माणूस आहे त्याच्यासमोर त्यांना गायन करायला लावलं. किती गुढीने ऐकलं नाही का. ह्या माणसासमोर कितीही चांगलं गायन ठेवलं तरी त्याला काही कळणार नाही. अर्जुन म्हणतो, देवा 5 लाखाचा आरसा विकत घ्या. 5 लाखाचा. तर मी कीर्तनात कमी बोलत जाऊ नये. तुम्ही ज्ञानेश्वरीचं चिंतन करा. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी हलकं काहीच वापरलेलं नाही. मग आपण जर ज्ञानोबरायांचे अन्वय असो, आपण हलकं बोलत नाही. 5 लाखाचा आरसा विकत घेतला आणि कोणासमोर ठेवला, आंधळा माणूस किती आवडीने पाहायचे. अर्जुन म्हणतो तशी माझी अवस्था झालेली. मला तुम्हाला पाहण्याची जी काही दिव्य दृष्टी आहे ती दिव्य दृष्टी नसताना तुम्ही मला हे विश्व दर्शन दाखवले. मला कशा करता बोलायचे. ही दिव्य दृष्टी भगवान परमात्म्याने कृपा करून दिली. मला अजून काय सांगायचे आहे का, बारकावायच्या सांगायचंय. जे भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहण्याकरता निष्काम कर्म करावं लागतं, निष्काम उपासना करावी लागते. ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता मल विक्षेप घालून मल आणि विक्षेप घालून अंतकरण त्या ठिकाणी मल आणि विक्षेप रहित करून आवरण निवृत्ती करता ज्याला गुरुकडे जावं लागतं. तर विधी प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवया उपदेक्षण तिथे ज्ञानम ज्ञानीन हा तत्वदर्शन हा तर विज्ञानार्थम गुरुमेवागच्छेत. एवढी प्रक्रिया ज्याला करावी लागते. नामदेव महाराज सांगतात आरती करायला गेलं काहीच करावं लागत नाही. आरती केली की आपोआप प्राप्त होता येईल. आरती करिता तेज प्रकाशले नयनी हे आरतीचं सामर्थ्य. एरवी पण आपण आरती करताना आरतीची जी प्रसन्नता असते, मला वाटते 2 तासाच्या कीर्तनापेक्षा आरती प्रसन्नता जास्त वाटते.
बघा, मन एकाग्र करून जर आपण परमात्म्याची आरती करायला लागलो तर 2 तासाचं कीर्तन जरी मनोरंजनात्मक झालं असलं, जरी तत्वचिंतनात्मक झालं असलं, जरी भक्तियुक्त झालं असलं, तरी आरतीच्या वेळेची प्रसन्नता काही वेगळीच असते. म्हणजे आरती हे एक असं साधन आहे माझ्या दृष्टीने की बाकीची कुठलीच साधना करू नका, तुम्ही नुसती आरती करत बसा तरीही ते तेज अंतःकरणामध्ये प्रकट होतं. आरती करिता तेज प्रकाश रे नाही. पण तुम्ही म्हणतात मग महाराज आमच्या जीवनामध्ये आम्ही अतिशय पाठ केले, आरतीने पाठ जातं का? आपल्याला कागदाचेच आपण सगळ्याला पाठ आहे. उठून वेगेशी चला जाऊ जडते पातकांच्या राशी काकड आरती देखणीय. हे काकड आरतीचं महात्म्य. एरवी आपण नामाचं महात्म्य ऐकतो, देवाचं महात्म्य ऐकतो. काकड आरतीचं असं काय महात्म्य आहे? महाराज सांगतात की काकड आरतीचं हे महात्म्य, आपण जर काकड आरती अतिशय भावनेने प्रेमाने पाहिली तर आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या पातकांच्या राशीच्या राशी जाळून टाकण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? आरतीमध्ये आहे. भक्तीची पोटी बोध काकडा ज्योती पंचप्राण जिवे भावे वाढ वाढत. ऐका, याने काय प्राप्त होतं? पातक तर नष्ट होतात पण बोधही प्राप्त होतो. आणि म्हणून रामजनार्दन महाराजांनी ज्ञानोबरायांचं महात्म्य श्रवण केलं. काय म्हणते ज्ञानोबराय? जो जो दिवस उगवला तो ज्ञान देवे सफळ केला, पद पदांतर गतीला जेणे आत्मा राम संतोषे. हे ज्ञानोबरायांचे जीवन आहे. ज्ञानोबरायांनी आपल्या जीवनातला वेळ अजिबात वाया घालवला नाही. मी विनोदाने सांगत असतो, आमचे एक महाराज आहेत, ते माझा विनोद ऐकण्याकरताच कीर्तन आले. हो, मी विनोदाने काय सांगत असतो, आपण चौकात बसतो आणि गप्पा चाललेले असतात. कोणाची नांदत कोणाची नांदत नाही, कोणाची पडून गेली, कोणी कोणाच्या बापाला मारलं, कोण घरी वैतागून चातुर मसाला आले, काय आले ते हे खरं तुमच्याकडे बघून मला पाहिजे होतं पण मी चुकून मागतून केलं. अशा गप्पा आपल्या चौकात चालतात. आपला वेळ बहुतेक याच्यातच जातो. कधी ताटवाड्या जन्म गेला. ज्ञानोबरायांचं आयुष्य कसं गेलं? ज्ञानोबरायांनी आपल्या जीवनातला क्षणही वाया घालवला नाही. ज्ञानोबरायांनी जो जो दिवस उगवला तो ज्ञानदेवी सफळ केला. खरं तर साधकांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपलं अनुसरण अवलोकन केलं पाहिजे की आजच्या दिवसामध्ये आपण कोणाला काही मदत केली का? आपण जर आपलं थोडंफार काय येत असेल तर आपल्याकडे ते लोकांना दिलं का? आपल्याकडे थोडेफार पैसे असतील तर तुम्ही दिले का? बघा, तुम्ही पंढरपुरात आले ते तुमच्या खिशात जर पैसे असले तर तुम्ही पण द्या. तुम्ही म्हणतात कोणाला द्यावं? की काय मी येतो उभाच आहे, काळजीच करू नका. काय ऐका, प्रत्येक दिवसामध्ये माणसाकडून काही ना काहीतरी थोडंफार सत्कर्म झालं पाहिजे. त्याच्याशिवाय आपला दिवस वाया जाता का? जे आपल्याला येतं ते लोकांना काय करावं? द्यावं. तंबाखू खायला येत असली तर जे येतं ते तेच म्हटल्यानंतर थोडी अडचणच आहे. काय माझा तो चिंतनाचा विषय आहे, तिकडे जात नाही. ऐका, पण आपल्याला जेवढं सत्कर्म करता येईल तेवढं सत्कर्म त्या जीवनामध्ये केलं पाहिजे. ज्ञानोबरायांचं जीवन रामजनार्दनांनी पाहिलं आणि मग पाहिल्यानंतर ज्ञानोबरायांची आपल्यावर कृपा व्हावी याच्याकरता रामजनार्दन महाराज ज्ञानोबरायांच्या समोर गेले आणि ज्ञानोबरायांच्या समोर गेल्यानंतर ज्ञानोबरायांची आरती गायली. ज्ञानोबरायांचं स्वरूप काय आहे, ज्ञानोबरायांचा अधिकार काय आहे आणि ज्ञानोबरायांच्या विषयी आपल्याला काय वाटतं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात दुसरी गोष्ट आरती करण्याकरता दिवा लागतो आणि तिसरी गोष्ट आरती करण्याकरता काहीतरी म्हणावं लागतं आर्ततेने. म्हणजे हे जे काही आपण आर्थिक शब्द म्हणतो ते गावं लागतं ना. तर मी चिंतन असं काढणार होतो, मी प्रमाण काठी पण पाठ नाही झाली की ओवाळण्याची क्रिया चालू आहे हे सांगण्याची गरज नाही. ते ओवाळून टाकलं अशा अर्थाचं प्रमाण आहे. बघा काढतो घेतलं मी तुम्हाला नुसतं काय करतो, सूचना देतो. म्हणजे मी नंबर खातो आणि एटीएम मधून पैसे आपण काय काढतात हे सगळं एटीएम आहे तिकडं. मी फक्त कोड टाकणार आहे. काय तर देह ओवाळून टाकला अशा अर्थाचं प्रमाण आहे एक. दुसरी गोष्ट देह याच दिव्याने तुकाराम महाराज सांगतात की परमात्म्याला ओवाळलं असा अर्थाचे प्रमाण आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की शब्द. आता शब्दाचा तर काही विचार करायची गरज नाही कारण शब्द आपल्या प्रत्यक्ष समोरच आहे. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. कोणाची आरती करताय तुम्ही? ज्ञान राजाची आरती करतो. आता ज्ञान म्हणलं की कोणतं ज्ञान असा प्रश्न निर्माण होतो. थोडा आता चिंतनात बसायचा प्रयत्न करतो. तुमच्या उपावशी येईल वाचे सरसे कळेल काही दिसे निरोपीन थोडस बोलण्याचा प्रयत्न करतो. ज्ञान म्हटलं की ज्ञान दोन प्रकारचं, एक व्यवहारातलं ज्ञान आहे आणि एक शास्त्रीय ज्ञान आहे. एक लौकिक ज्ञान, एक शास्त्रीय ज्ञान. शास्त्रीय ज्ञानामध्ये पुन्हा दोन प्रकार, एक अनात्म पदार्थाचं ज्ञान, एक आत्मपदार्थाचं ज्ञान. आत्मपदार्थाच्या ज्ञानामध्ये पुन्हा दोन प्रकार, देह आदी पदार्थाला आत्मा म्हणणाराचं ज्ञान आणि आत्म्यालाच आत्मा म्हणणाराचं ज्ञान. पुन्हा आत्म्यालाच आत्मा म्हणणारामध्ये पुन्हा दोन प्रकार, एक परोक्ष ज्ञानी, एक अपरोक्ष ज्ञानी. पुन्हा अपरोक्ष ज्ञानाचे दोन प्रकार, एक अदृढ अपरोक्ष ज्ञानी आणि एक दृढ अपरोक्ष ज्ञानी. चुकला शब्द माफ करा. काय ऐका,
मग आता याच्यातले ज्ञानोबराय कोणत्या ज्ञानाचे राजे आहे? कारण ज्ञानोबरायांचं वर्णन करताना तर सगळ्या साधू संतांनी ज्ञानोबराय ज्ञानाचा सागर आहे, ज्ञानोबराय ज्ञानीयांचे शिरोमणी आहे. भगवान परमात्मा स्वतःच्या मुखाने वर्णन करतात. ज्यावेळेस समाधी घेण्याकरता भगवान परमात्म्याकडे ज्ञानोबरायांनी अट्टास केला. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी समाधान तू चुवसी परी समाधी तुझपासी प्रेम देवा नदके मत मुक्ती नदके मत मुक्ती तुझ्या चरणी आरती थोरवत. मग भगवान परमात्मा म्हणू लागले ऐके ज्ञान चक्रवर्ती तू तर ज्ञानाचीच मूर्ती बरी पुससीची आरती कळली. मग मला बाकीचा विषय राबवायचा नाही. तिथं भगवान परमात्म्याने असं वर्णन केलेलं आहे की ऐके ज्ञान चक्रवर्ती. चक्रवर्ती कुणाला म्हणतात? चक्रवर्ती त्याला म्हणतात की ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ सत्ता कुणाचीच नसते, त्याला चक्रवर्ती म्हणतात. आणि भगवान परमात्मा ज्ञानोबरायांचं वर्णन करतात की तुम्ही चक्रवर्ती आहात, पण कुणाचे? ज्ञानाचे चक्रवर्ती आहात. याचा अर्थ असा झाला की ज्ञान याच्या पलीकडे आता दुसरं जगामध्ये ज्ञान शिल्लक नाही. नव्या अध्यायाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर राजगुह्य राजविद्या राजगुह्यम पवित्र विदमुत्तमम प्रत्यक्षावगम्यम धर्मम सुसुखम कर्तुमव्यम. अशा प्रकारच्या ज्ञानाचे राजे ज्ञानोबराय आहेत असं भगवान परमात्म्याने स्वतः वर्णन केलेले. जानबाई महाराज वर्णन करतात ज्ञानाचा 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 सागर विवेका सागरा विवेका सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. तुकोबराय वर्णन करतात ज्ञानियांचा राजा गुरु संतांनी ज्ञानोबरायांचं वर्णन करताना ज्ञानियांचा राजा आहे असं वर्णन केलेलं आहे. ऐका, मला चिंतन असं मांडायचं की आता जे ज्ञानाचे प्रकार मी आपल्या समोर मांडले याच्यामध्ये ज्ञानोबराय नेमके कोणत्या ज्ञानाचे राजे आहेत? लौकिक ज्ञानाचे राजे आहेत का शास्त्रीय ज्ञानाचे राजे आहेत? शास्त्रीय ज्ञानामध्ये दोन प्रकार आपण असे केले की एक अनात्म पदार्थाचं ज्ञान आहे, एक आत्मपदार्थाचं ज्ञान शास्त्र सांगतं. याचे नेमके राजे आहेत का? आत्मपदार्थामध्ये चिंतन केलं तर देह मन बुद्धी पंचप्राण 5 इंद्रिय आपले 11 इंद्रिय मनासहित वृत्ती प्रभाकरांनी मनाला सुद्धा 11 इंद्रिय मांडलेले. तर याला आत्मा म्हणणारे याच्या ज्ञानोबराय राजे आहेत. तर आत्म्यालाच आत्मा म्हणणाऱ्याचे राजे आहेत. पुन्हा आत्म्याचे दोन प्रकार परोक्ष ज्ञानी अपरोक्ष ज्ञानी. परोक्ष आत्मा कळाला आहे त्याचे ज्ञानोबराय राजे आहेत. अपरोक्ष ज्ञानाचे राजे आहेत. अपरोक्ष ज्ञानामध्ये पुन्हा दोन प्रकार, एक आदृढ अपरोक्ष ज्ञानी आणि एक दृढ अपरोक्ष ज्ञानी. तर मी विधान असं करतो, चुकलं तर सांगा, सगळे जाणकार आहेत म्हणून. चुकलं तर माझे तुम्ही कान धरा. ज्ञानोबराय सगळ्याच ज्ञानाचे राजे आहेत. कारण लौकिक ज्ञान जेवढं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत सांगितलंय तेवढं मोठ्या मोठ्या संसार करणारा सुद्धा नाही. मोठे मोठे संसार करणारे सुद्धा ज्यांना संसाराचे बारकावे माहित नाही ते ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सापडतात. म्हणून ज्ञानोबराय लौकिक ज्ञानाचे सुद्धा राजेच आहेत. आणि शास्त्रीय ज्ञानाचा विचार करायचा झाला तर ऐका, मी असं विधान करतो की शास्त्रामध्ये एक अनात्म पदार्थाचं ज्ञान आहे, आत्मपदार्थाचं ज्ञान आहे. तर अनात्म पदार्थाचं जेवढं ज्ञान ज्ञानोबरायला आहे तेवढं ज्ञान संसारात कोणालाच नाही. अनात्म पदार्थ म्हणजे संसार ना. आता मी एक विधान करतो, ऐका. आपल्याला संसाराचं खरं ज्ञान आहे का खोटं ज्ञान आहे? सगळे जाणकार आहेत म्हणून थोडं मी करून काढतोय प्रकार, बाकी काय नाही. आपल्याला संसाराचं खरं ज्ञान आहे का खोटं ज्ञान आहे? बरं, चला पुढचं एक वाक्य ऐका. संसार खरा आहे हे संसाराचं खरं ज्ञान आहे का संसार खरा आहे हे संसाराचं खोटं ज्ञान आहे? काहीतरी एक्सप्रेशन दिसून घ्या ना तुमच्या चेहऱ्यावर. संसार खरा आहे हे संसाराचं खरं ज्ञान आहे. चोखा हा संसार खरा आहे हे संसाराचं खोटं ज्ञान आहे. खोटं ज्ञान आहे म्हणजे संसार खरा आहे हे संसाराचं कसं ज्ञान? संसार खोटा आहे हे कसं ज्ञान आहे? खरं ज्ञान आहे. बरोबर आहे का? संसार खरा आहे हे संसाराचं खोटं ज्ञान आहे. बरोबर ना? पुन्हा एकदा विचारतो, संसार खरा आहे हे संसाराचं खोटं ज्ञान आहे. बरोबर ना? अजून एकदा 3 वेळा विचारतात ना. संसार खरा आहे हे संसाराचं खोटं ज्ञान आहे म्हणजे संसार खोटा आहे. म्हणजे संसार बरोबर ना? म्हणजे संसार अजून एकदा म्हणजे संसार. आता तुम्ही सत्ता झाल्यावर घरी जाऊन तुमच्याकडे आता तुम्ही सांगितलं संसार खोटा आहे म्हणून. आता फोन बिल पैसे विषय तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड एटीएम कार्ड सगळे मागे जमा करा. आता तो सांगितलं ना तुम्ही संसार कसा आहे? खोटा आहे. ऐका,
हे आपल्याला कळत पण वळत नाही. आपल्याला काय होतं, कळतं पण वळत नाही. हे कशाला चिंतन मांडायला लागलो. ज्ञानोबरायांनी जेवढं अनात्म पदार्थाचं यथार्थ वर्णन केलेलं आहे तेवढं यथार्थ वर्णन संसारिक बुद्धीला कळत नाही. संसारिक बुद्धी त्या ज्ञानाला विषय कळत नाही. संसारिक बुद्धीला अनात्म पदार्थच खरे वाटतात. पण अनात्म पदार्थाचं यथावत ज्ञान अर्थात लौकिक विद्या असेल, अनात्म विद्या असेल, याचं यथार्थ ज्ञान फक्त साधू संतांनाच आहे. तुकोबरायांचं किंवा ज्ञानोबरायांचे अभंग आपल्याला सांगता येतील. ज्ञानोबराय सांगतात मृग जळवत तुकोबरायांचा अभंग सांगायचं झालं तर रज्जू सर्पाकार भासेले जगदंबर म्हणून आळवितो काय घेतो आलाय बलाय. चला, म्हणजे अनात्म पदार्थाचं यथार्थ ज्ञान फक्त संतांनाच आहे. आपल्याला अनात्म पदार्थाचं ज्ञान नाही. मला जास्त लांबवायचं नाही. चला पुढे जाऊन आपण असं चिंतन केलं होतं की अनात्म पदार्थाचं ज्ञान हे आत्मवस्तूचं ज्ञान आहे. आत्मवस्तूमध्ये सुद्धा देहाला आत्मा मानणारा एक वर्ग आहे, मनाला आत्मा मानणारा वर्ग आहे, बुद्धीला आत्मा मानणारा वर्ग आहे. म्हणजे पंचकोशाचा विचार करून घ्या तुम्ही. अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे, आनंदमय कोश आहे. या पाचही कोशाला आत्मा मानणारे जगामध्ये आहेत. मग काय का ज्ञानोबराय त्याचे ज्ञानी आहेत का? ज्ञानोबराय त्याचे सुद्धा ज्ञानी आहेत. म्हणजे काय, हे आत्मा नाही, हेच खरं त्याचं ज्ञान आहे. माझं विधान काय आहे, देह आत्मा नाही, प्राण आत्मा नाही, मन आत्मा नाही, बुद्धी आत्मा नाही, हे यथार्थ ज्ञान फक्त ज्ञानोबरायांनाच आहे. म्हणून ज्ञानोबराय त्याही ज्ञानाचे अधिकारी आहेत. बरं, आता आत्मवस्तूच्या ठिकाणी पुन्हा आत्मज्ञानामध्ये दोन प्रकार आहेत, परोक्ष ज्ञान एक अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान ज्ञानोबरायांना जेवढा यथार्थ सांगता येते तेवढं दुसरं कोणाला सांगता येत नाही. कारण परोक्ष ज्ञान सांगायचं म्हणलं सगळे दृष्टांत देत आले पाहिजेत. आणि तुकाराम महाराज सांगतात की तुमच्या दृष्टांताची खुरी सुद्धा आम्हाला कळत नाही. तुका म्हणे नेने युक्तीची या बोली म्हणजे ज्ञानोबरायांनी दिलेलं दृष्टांत आपल्याला कळत नाही. सिद्धांत तर नावच राहिले. ऐका, म्हणजे ज्ञानोबराय परोक्ष ज्ञानाचे सुद्धा राजे आहेत आणि ज्ञानोबराय आत्मज्ञानाचे ज्ञान राजे आहेत. त्याच्यामध्ये सांगायचं काही कारणच नाही. आणि प्रमाण आपण देऊन आलो. म्हणून आरती ज्ञान राजा आणखी कसे आहात तुम्ही? महाकैवल्य तेजा, महाकैवल्य तेजा, महाकैवल्य हे काय प्रकरण आहे? महाकैवल्य तर आपल्याला विचारसागराच्या दृष्टीने प्रकारच करायचे झाले तर विचारसागरामध्ये घटाकाश, जलाकाश, मेघाकाश, महाकाश अशी जी वर्गवारी केली त्याच्या आधारे पुढं कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. हे लोकांची खाताबाजी करत नाही, ऐकाय पुढे जातो. तर हे जे काही चैतन्याचे भेट केले हे कैवल्यच आहे ना. जरी जीव चैतन्य असलं, कुटस्थ चैतन्य असलं तरी ते सुद्धा कैवल्यच आहे. पण काय या कैवल्याचं काय झालेलं आहे, हे कैवल्य उपाधीने युक्त आहे. आणि उपाधीने युक्त असल्यामुळे त्याला काय प्रकट होता येत नाही. कारण उपाधी काय करते, उपाधी मूळ स्वरूपाला दाखवत नाही. आम्ही नेहमी उदाहरण सांगतो, गोमेश महाराज दुसरं ते गोड उदाहरण सांगत असतात. आरशाचं एका पोराचं लग्न झालं नवीन. लग्न झाल्यानंतर ते जुना काळ होता. जुन्या काळामध्ये काय आरसे वगैरे एवढं काय नव्हतं. ते गेला सहज मोठ्या बाजारामध्ये गेल्यानंतर गडबड अशी झाली, त्याला तिथे एक मोठा आरसा दिसला आणि हा आरशाच्या समोरून चालल्यामुळं त्याचं प्रतिबिंब आरशात पडलं. पण त्याला कळलंच नाही आपलंच प्रतिबिंब आहे म्हणून. त्याला वाटलं पाहुणा दिसतोय कोणतरी, मला राम राम. आता ह्याने हात जोडले, त्याने हात जोडले, तुम्हाला राम राम. त्याला वाटलं की काय पाहुणा माणुसकीच आहे. गिरवी बघा वेळ नाही. झालं तर संध्याकाळी पडल्या व्हॉट्सअपला मेसेज टाकतात, बोलणं करायला वेळ नाही लोकांना. बरं ते एवढ्या वेळात फोन करून बोललं तर बोलणं होईल ना. फोन नाही करत आहे, मेसेज टाकतात. काय माणुसकी निघाली, हा काय माणुसकीचा माणूस आहे, ओळख नाही, पळत नाही, काय नाही, आपल्याला काय करतोय, राम राम करतोय. म्हणजे दुकानदाराला सांगितलं त्या पाहुण्याला चहा प्यायला नेत 2 रुपये द्या, काय पाहुणा घेऊन जाणार, त्याला काय तानाच करायचा होता. याने 2 रुपये दिले, तो आरसा घरी घेऊन आरसा घरी घेऊन आला. त्याने घरामध्ये खोलीत आरसा ठेवला. 2 मिनिटाला घरात जायचा, पुन्हा बाहेर यायचा, घरात जायचा. बायको म्हणली हा माणूस सकाळी घरातून गेल्यावर संध्याकाळशिवाय पुन्हा घरात जात नाही, आता सारखं घरात का जातो नाही. याने कधी आरसा पाहिला नव्हता, त्याला माहितच नव्हतं की आपलं प्रतिबिंब आरसात पडतं. गडबड अशी होती, त्या बायकोला पण माहित नव्हता आरसा कसा आहे. ती बायको घरामध्ये गेली तर तिला तिचं प्रतिबिंब दिसलं. तिला कळलं नाही आपलं प्रतिबिंब आहे, तिला वाटलं दुसरीच कुणीतरी. आणि जे काय पाहायचा तोंडाचा पट्टा चालू झाला. आसन करायचं होतं तर लग्नच का केलं. आता हे काय बोलतात तुम्ही जाणून घ्या, मला अधिकार नाही. जे बाई बोलायला लागली कडा 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 लाकडं पडल्यासारखी म्हातारी घालत होती. म्हातारी काय झालं बघा, कोण आव तसा घरात आणून ठेवली. ते म्हणजे माझं पोरग तसं नाही हो, गाथा पारायण करतं, ज्ञानेश्वरी पारायण करतं, आळादी पंढरीची वारी करतं. माझं पोरग असं गणितच कसं आहे नाही म्हणजे बघाच.
बघा म्हणजे गडबड अशी होती की म्हातारीने पण आरसा पाहिला होता. म्हातारी जसे आरसेच्या समोर आले तसे म्हातारीला काय तरी म्हणजे जीविका हाड असल्यासारखं. कोणतरी म्हातारी बाई आली असं पंढरपूरच्या सप्ताहाला जाण खेळवून आणले असं चहा बी प्यायला उगाच काहीतरी नाकाला नाळ घेते म्हणजे जे सोनाची सासूची भांडणं लागली तेवढ्यात म्हातार बाहेर होणार. म्हातार वारकरी म्हाताराने विचारणे आरसा कधी पाहिला नव्हता. बरेच वारकरी बिगर आरशाचाच गंध लावतात. निष्ठावान वारकरी आरसा बिरसा बघत नाही. काय निष्ठावान वारकरी होता तो त्याने आरसा पाहिला. काय झालं सूर म्हणजे बघा कोण अवदसा आणली. म्हातारी म्हणजे कोण नाही अवदसा काय नाही आजीबाई कोणतरी आहेत आणले असते चहा बी प्यायला काहीतरी. म्हाताऱ्याने बघितलं म्हातारा दिसलं. म्हातारा दिसल्यानंतर मला काय चाललंय तेवढ्याच हे गेलं होतं दर्शनावर पोरग नेमकं आलं. आणि आता यांचा कारभार पुढच्या गाव जमा झालेलं. काय झालं पोराला वाटलं म्हातारी गेली का काय पाहुण्याने घरात काय उचापत केली काय सगळं काय झाले बघितलं तर म्हातारी जाग्यावर म्हातारा जाग्यावर बायको जाग्यावर. तो म्हणला ह्या गडबडीत पाहुणा गेला का काय बघून यावं. तो आतमध्ये गेला तर तो तिथंच असं कुठं जाईल. काय चाललंय म्हणल्यानंतर बायकोचा तोंडाचा पता चालू बहुतेक त्या काळापासून बायका नवऱ्याला बोलायला काय झालं हे कोण आपलं सांगली या म्हातारी म्हणजे अरे म्हातारी कोण येते. म्हातारा म्हणले कोण म्हातारे कसली म्हातारे कसला म्हातारा कसली अवदसा तुमच्या गडबडीत पाहुणा केला त्या बाबा म्हणलं तो बघितला तर तिथंच आहे आरसा. त्याने आरसा उठून कोण नाही म्हणजे महत्वाचा आरसा आपले पाहुणा आणलाय आणि ते दावण्या करता त्याने आरसा बाहेर आणला. जसा आरसा बाहेर आणला तसं यांची वडावडी चालू झाली. वडावडीत आरसा गेला तुटून. आरसा फुटला. आता आरसा फुटल्यावरती अवदसा राहिली का एक म्हातारी राहिली का. तो म्हातारा राहिला का आणि पाहुणा बिवणा कुठे नाही राहिलं. मला काय हे सगळं भेद जे लावले होते ते कोणी लावले होते आरसा नावाच्या उपाधीने लावले होते. तुम्ही काय चिंतन मांडायला लागलो. एकदा का उपाधी गेली किंवा ज्ञानोबांचं जर प्रमाण द्यायचं झालं तर ज्ञानोबाई सांगतात आरशामध्ये पाहिल्यानंतर आपलं रूप जर आपल्याला नाही दिसलं तर समजायचं आपल्याला आत्म साक्षात्कार झाला. ज्ञानोबांची गौड मी म्हणत असतो ऐका गणोबाजे गुणगुणा आरशात पाहिल्यानंतर आपलं रूप दिसायचं बंद झालं. हो म्हणजे स्वप्नामध्ये स्वप्न खोटं वाटलं. याला म्हणायचं की आत्मसाक्षात्कार होणं. महाराज सांगतात माझी अशी अवस्था झाली नक्षत्राचा प्रकार करतोय सगळं महादैवल्य तुमच्या पुढे मला मांडायचे म्हणून मी उपाधीचं प्रकरण काढलं. उपाधीच्या भेदाने त्याच्यामध्ये जीव चैतन्य कुटस्थ चैतन्य ईश्वर चैतन्य हे भेद आहेत. एकदा का उपाधी गेली आता कुटस्थही नाही आता जीवही नाही आता ईश्वरही नाही राहता ते व्यापक असलेलं महाचैतन्य राहतं आणि तेच कैवल्य स्वरूप आहे. ज्ञानोबांचं नाथ महाराजांनी वर्णन केलेले कैवल्याचा पुतळा रगडला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. तर महाकैवल्य तेजा असं ज्ञानोबांचं वर्णन करतात. आणि अरे ज्ञानराजा महाकैवल्य तेजा ज्ञानोबांचा अधिकार काय आहे. सेवेती साधू संत ज्ञानोबांचं सेवन साधू संत करतात. ज्ञानोबांच्या समाधीच्या काळामध्ये वर्णन असेल की ज्ञानोबांची समाधी द्यायला सुद्धा नारा पिठा गोंदा मादा नामदेव महाराजांच्या वंशजांनी त्या ठिकाणी काय दिलं समाधी दिलेली. कोण कोण आलं होतं. इंद्रचंद्र देव येते
ब्रह्मादिक किती गाती यम वरुण बृहस्पती विमाने दाटती अंतरिक्षी. समाधीच्या प्रसंगामध्ये वर्णन केलेलं आहे. इंद्र चंद्र देव सगळेच त्या ठिकाणी ज्ञानोबरायांना मला वाटते ब्रह्मादिक तेथे करिता ती पूजा गादिता ती शेजा समाधीशी. ज्ञानोबरायांच्या समाधी काळामध्ये ब्रह्मदेव इंद्र आदी करून सर्व म्हणजे सेवेती देव तर सेवा करतातच, साधू संतही सेवा करतात. आताही वर्तमान काळामध्ये अनेक साधू संत ज्ञानोबरायांची सेवा करतात. ऐका वारीच्या काळामध्ये आपण पाहतो, आळंदी पंढरीमध्ये आपण पाहतो. नाही जिथं जिथं साधना चालू आहे. आता अजून गमत करायची झालं तर ऐका, ज्ञानोबराय आणि बाकीचे संत याच्यामध्ये आपल्याला बिलकुलही भेद करता येत नाही. व्यवहाराच्या दृष्टीने त्यांचं जीवन प्रारब्धानुसार वेगवेगळं असू शकतं, पण स्वरूपाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर स्वरूप सगळ्यांचं एक आहे आणि सगळेच ज्ञानोबर आहेत असं म्हटलं तरी काहीच वावगं ठरणार नाही. आणि सगळे संत जर ज्ञानोबराय असतील, मग इकडे तेरचे गुरुबाबा असतील, पैठणचे नाथ महाराज असतील, पंढरपूरचे नामदेव महाराज असतील, आनंदीचे सगळे संत इथून तिथून एकच आहेत. म्हणून सगळ्या संतांची सेवा जीव करतात म्हणजे ज्ञानाची सेवा करतात. सेवेती साधू संत. आणि मग काय त्यांच्याविषयी आपल्याला वाटतं महाराज सांगतात, मनोवेधीला माझा. ऐका, महात्म्य एखादं वर्णन करावं लागतं. कशा करता करावं लागतं? कारण ते महात्म्य माहीत झाल्यानंतर त्या ठिकाणी लोकांची प्रवृत्ती होते. म्हणून संत महात्म्य सांगत असताना संतांचं महात्म्य कशा करता सांगायचं, संतांचं महात्म्य याच्या करता सांगायचं आणि याच्या करता ऐकायचं की आपल्या अंतःकरणातली जी काही निष्ठा आहे ती निष्ठा आणखी वृद्धिंगत व्हावी. अशा प्रकारे संतांचं महात्म्य आहे. ते ऐकल्यानंतर संतांच्या संगतीत आपण जाऊ आणि संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर परमार्थ करावा लागत नाही, परमार्थ आपोआप होत असतो. एरवी परमार्थ 8 तासांनी गावाकडे करावं लागतं. पंढरपुरात आल्यानंतर काय गरज नाही, सहज चालता चालता महाराज कीर्तन ऐकू येते, सहज चालता चालता देवाचं दर्शन होते, सहज चालता चालता चंद्रभागेचं दर्शन होते. तुकाराम महाराजांनी असं वर्णन केले, मागाशी सांगून केलं, तेथील तुळ आणि पाषाण तेही देव जाणावे. आपला भाव असो नसो, पण पंढरपूरचं काहीही जरी पाहिलं तरी फळच हे वस्तू सामर्थ्य आहे. कारण विस्तवावर आपण जाणून घेऊन हात ठेवला तर ते काय करणार आहे, चटकाच करणार देणार आहे. आणि जर चुकून पाय पडला तर मग आज्ञेवर आपण जाणून बुजून पाय ठेवला काय, चुकून पाय लागला काय, तरी आज्ञे काय करतो आपल्याला महाप्रसाद दिल्याशिवाय सोडत नाही. तसं पंढरपुरामध्ये चुकून आला काय, आवर्जून आला काय. मला वाटतं ज्ञानोबरांनी वर्णन केलं ना, लागले द्वारकेच्या वाटे, आठवती का होईल, चुकून निघाला द्वारकेच्या वाटेला, चुकून निघाला तरी तो आता तिथंच पोहोचणार आहे, तो तिथंच पोहोचणार आहे, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. तसं रामाजनार्दन महाराज सांगतात की तुमचं हे असं सगळं स्वरूप पाहिलं, तुमचा अधिकार पाहिला आणि त्याचा परिणाम माझ्या अंतःकरणावर असा झाला. मनोवेधीला माझा. हो, हे मन किती खतरनाक आहे. कालच पंचदशीमध्ये आमचा विषय होऊन गेला. गीतेचा श्लोक देऊन खाली दुसरा श्लोक दिलेला आहे, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी पर्वदृढम तस्याहं निद्रां मन्ये वायुरुसुदुष्करम. आणखी त्याच्या खाली असं वर्णन आहे, अप्यब्दीपानां महतात सुमेरं पूर्णादपि अभिवनी अशनात साधो विषमश्चित्त निग्रह. तर वर्णन असं आहे, भयंकर खतरनाक असं वेगवान असलेले जे काही मन आहे ते मन रामजनार्दन महाराज सांगतात की माझं आता तुमच्या ठिकाणी काय झालं, ते वेधलं गेलेलं आहे. आणि तुमच्या ठिकाणी वेधलं गेलेलं असल्यामुळं आता माझ्या जीवनामध्ये दुसरं काय नाही. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत. काही लोक तिथं होती आणि त्यांनी विचारलं का हो तुम्ही एवढं ज्ञानोबरायांचं पोट कौतुक करताय, पण ते महाकैवल्य स्वरूप आहे, लोक त्यांच्या पाया पडतही असतील, तुमचं मन जर त्यांच्या ठिकाणी आकृष्ट झालं असलं तरी लोकांना काय फायदा आहे का नाही त्यांचा, लोकांना काय फायदा का? आपलं आत्मस्वरूप प्राप्त केले, ज्यांना माहिती ते लोक तर दर्शन करतात, दक्षिणा टाकून जातात, सगळं ठीक आहे, पण यांच्या समाजाला काय फायदा आहे का, समाजाला काय फायदा आहे का? महाराज सांगतात त्यांनी जीवनामध्ये येऊन काय केलं, त्यांनी जीवनामध्ये पाहिलं, समाजाकडे लक्ष टाकून पाहिलं आणि लक्ष टाकून पाहिल्यानंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये लोपले ज्ञान तुम्ही वर्णन करता, पण यांचा जगाला फायदा अहो म्हणजे त्यांच्या अवताराचं प्रयोजनच ते आहे. काय प्रयोजन आहे? त्यांनी जगाकडे पाहिलं, झोपले ज्ञान जगी हित नेणते बोले. आणि संत महात्म्यांना गुरुवर कोरेकर बाबांच्या मुखातून एक वाक्य असं ऐकलं होतं, जीवाची उपाधी अविद्या आहे, मलिन अविद्या, ईश्वराची उपाधी शुद्ध सत्तात्मक माया आहे आणि संतांची उपाधी दया आहे. ऐका, मी आळंदीमध्ये विचार मांडला, इथंही मांडतो, पटला तर बघा नाही तर माझी माघारी, काय अडचण नाही. विचार असा आहे, आपण ग्रंथामध्ये असं शिकतो की आपल्या सूक्ष्म देहामध्ये जर काय झालं तर आपल्याला कळतं. म्हणजे आपला देह, हे शरीर म्हणजे आपला देह आहे, ते भारत करोडे एक वाक्य बोलायचे,
गोड हे असं विचारायचं. मी पण तुम्हाला विचारतो, आपला देह किती हाताचा आहे? 3.5 हाताचा. संतांचा देह किती हाताचा आहे? इथं तर चूक होती. 12व्या अध्यायामध्ये असं वर्णन आहे, जगाचे देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले, हर्षा वर्ष केले तुझे नवीन. माझ्या अर्थाला पुष्टी देणार प्रमाणे नाही का. आणि आपल्या देहाला कुठेही जरी काय झालं तरी आपल्याला काय होतं, लगेच जाण होतं. संतांचं जगच देह झाल्यामुळं, जग हेच संतांचा देह असल्यामुळं आपल्याला जसं इथं टोचलं जाणवतं, पायाला टोचलं जाणवतं, पाठीला टोचलं जाणवतं, तसं जगत संतांचा देह असल्यामुळं जगामध्ये कुठेही वाईट झालं तर संतांना कळतं, कुठेही चांगलं झालं तरी संतांना कळतं. आणि म्हणून आपल्याला जशी आपल्या देहाची कीव येते तसं सगळं जगत संतांचा देह असल्यामुळं संतांना जगाची कीव येते. आणि म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या होती देह कष्ट घेती परोपकारी. का? कारण त्यांना जग आपल्यापेक्षा वेगळं राहिलेलं नसतं. जग हेच त्यांचं स्वरूप झालेलं असतं आणि जग हेच स्वरूप झालेलं असल्यामुळं त्यांनी पाहिलं की ज्ञान लोपले, नष्ट झाला असा शब्द नाही, लोपले. ज्ञान कधी लोपत नाही, म्हणजे नष्ट होत नाही. ज्ञान ते अनादी आहे, सनातन आहे, ते नष्ट कधी होत नाही. त्याच्यामध्ये फक्त काय होतं, विकारांचा पाला पाचोळा पडल्यामुळं ते झाकल्यासारखं होतं. संत महात्मे काय करतात, संत महात्मे काहीच करत नाही. झाडू संतांचे मारक ते हातामध्ये झाडू घेतात, खराटे घेतात. मग मोदी साहेबांनी घेतात, याच्यात काय नव्हते, संतांनीच झाडू अगोदर हातात घेतलाय. संतांनी अगोदर परंपरा घालून दिलेली ती. संत महात्मे हातामध्ये झाडू घेतात, पण तो झाडू कशाचा आहे, तो झाडू आहे विचार सांगत असताना संत महात्मे कधी कधी पाया पडून सांगतात, लागून या पाया तुम्हाला. मला कधी कधी असा प्रश्न पडतो, तुकाराम महाराजांनी आपल्या पाया पडावं एवढी लायकी आहे का? माझी तर नाही भाऊ. ते पंढरपुरात राहतो, पोरांना शिकवतो, कीर्तन करतो, आपली अजिबात लायकी नाही तुकाराम महाराजांनी पाया पडावं. त्याच्या पुढे करू का? तुकाराम महाराजांनी त्यांच्या पायातले घेऊन आपल्याला हाणावं एवढी तरी आपली लायकी आहे का? कारण त्यांच्या पायातले काय सोपं आहे का? भक्तांच्या पादुका देवाने मागवल्या. हे सांगताना मला पुरेकर बाबांचं एक उदाहरण नेहमी आठवतं. जनाबाई महाराज गोरव्याचा गेला आणि गोरव्याचा गेल्यानंतर पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाला तर पावसाळ्यामध्ये मग ती काळी जमीन, एका चपलेची डबल चप्पल कारण त्याला पेंट लागते ना. जनाबाईच्या पायाला पेंट लागलेले चप्पल राहते, गोऱ्याचं डोकं ओझं डोक्यावर. आणि तेवढ्याच जनाबाई महाराज देवाला विचारत होत्या. हे पुरेकर बाबांचं सांगतो, जनी म्हणे पांडुरंगा जीवीची आजीवरगा विनविते सांगा महिमा साधू संतांचा, विनविते सांगा महिमा साधू संतांचा. जनी म्हणे पांडुरंगा, जनाबाई महाराज पांडुरंगाला विचारतात संतांचा महिमा काय. जनाबाईला देव म्हणजे सने संतांचा महिमा थोडा बाजूला राहू दे, तुझ्या पायाची चप्पल ती झाली काय. जनाबाईला असं वाटतं की भगवान चप्पल घेतील, लाकूड घेतील, दगड घेतील, चिखल काढतील आणि परत देतील. असं काही झालं नाही. मला चिखलाने भरलेली चप्पल भगवान मारली, तशीच बघत मारली, तशीच निघाली. याच्यापेक्षा संतांचा महिमा काय अजून वेगळा वर्णन करावा. अशा करता सांगतोय, ज्यांच्या चपला देवाने वागवल्या त्या चपला खायची तरी आपली लायकी आहे का? तरी सुद्धा संत महात्मे पाया पडतात. हा कोणी या पाया विनवितो तुम्हाला. यांच्या लक्षात आलं संतांच्या हे असं सांगून काय हे यांच्यामध्ये फरक पडणार नाही. मग त्यांनी जरा कडक भूमिका घेतली. मला वाटते ज्ञानोबा जास्तीत जास्त रागवले तर मूर्ख म्हणतील, अजून जास्त रागवले तर गावढळ म्हणतील. काय घेण्याची गावंडी या याच्या पुढे ज्ञानेश्वरीत आपल्याला शिवी सापडणार नाही. आपल्याला शिव्या जर बघायच्या असल्या, मला वाटते संसारात ती किती बी घाण बोलणारी माणसं ज्या शिव्या देणार नाही तशा शिव्या गाठ्यामध्ये आहेत. तुम्ही गाथा वाचा, कमीत कमी शिव्या किती आल्या हे बघण्याकरता तरी वाचा. काय त्या निमित्ताने पारायण तरी होईल काय. हो, आणि याच्यापेक्षा कडक शिव्या जर पाहिजे असले तर अजून नाथ महाराजांचं नाथ महाराजांनी तर वस्त्र लावून कार्यक्रम केला, मग काय अडचणच नाही. ऐका कशा करता आडमार्गाला चाललेलं जग, त्या जगाला त्यांनी झाडून काढलं. का? लोकले ज्ञानाचे हित नेणं ती कोणी आपल्या हिताचं ज्ञान संसारातल्या लोकांना हे ज्ञानोबरांनी पाहिलं आणि ज्ञानोबरांच्या लक्षात आलं की आपल्याला देव राहून हे काही कर्म करता येणार नाही. त्याच्याकरता अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. पांडुरंगाने ज्ञानोबरांच्या रूपाने काय केला, अवतार घेतला. चला तीर्थावृत्त समाधीमध्ये विठ्ठल 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 राजे भ्रष्ट जवन झाले, ठाई दोष घडले, मग ही अवतार केले का घेतले. मग ही अवतार घेतले कधी दोष हारावया. हो, समाधीच्या प्रसंगामध्ये ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपाननाथ आणि मुक्ताबाई यांचा अवतार कशा करता झालं याचं वर्णन या काळामध्ये करून ठेवलेले. राजे भ्रष्ट यवन झाले, त्याच काळात भ्रष्ट झाले, आता झाले तसं नाही. परंपरा अनादी चालू आहे. ऐसे चालत आले मागे, आताच नाही, पहिल्यापासून चालत आलेले. मग यांनी अवतार धारण केला. अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. तर मला जो मला दिवशी दानंद बोलायचे पुढे चालतो मी.
आणि याने काय केला अवतार घेऊन अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मांडी अवतार घेऊन यांनी काय केलं महाराज सांगतात प्रगट गुह्य बोले जे गुह्य तत्वज्ञान होतं एक शिष्य एक गुरु आरूढला साच व्यवहारो तो मत प्राप्ती प्रकारो जाणवया अशी जी काही परंपरा चालत आली होती ते ज्ञानोबरायांनी काय केली मोडली आणि मोडून काय केलं सगळं जे ज्ञान प्रगट केलं. मला वाटतंय की आपल्याला जे काय परमार्थाचे संस्कार लागले खरं तर पहिले उपकार ज्ञानोबरायांचे आहेत. आता जो मनातून नंतर बोलतोच ज्ञानोबरायांनी जर हे तत्वज्ञान उघड केलं नसतं तर मग एक गुरु एक शिष्य अशीच परंपरा आतापर्यंत चालत राहिली असती. ज्ञानोबरायांनी ही क्रांती केली आणि जे काय झाकून ठेवलेलं ज्ञान होतं संस्कृताच्या भाषेमध्ये जे काय डोकलेलं ज्ञान होतं संस्कृताची भाषा मराठी विशेष अर्थ केला. ज्ञानोबरायांनी संस्कृताची तोडोकाई संस्कृताची संस्कृताची गाठी उघडून मराठी गेलीशे मराठी ज्ञानदेवी नाही केली संस्कृताची गहने तोडोली शब्द सोपाने रचली धर्म निधाने श्री ज्ञानदेवे. संस्कृताची कठीण असणारी जी काही किड आहे ती ज्ञानोबरायांनी तोडून टाकली ती बंधनं तोडून टाकली आणि सगळ्यांना समजेल सगळ्यांना पचेल सगळ्यांना रुचेल अशा भाषेमध्ये ज्ञानोबरायांनी हे ज्ञान प्रगट केलं आणि काय केलं विश्वब्रह्मची केले सगळं विश्वब्रह्मरूप करून टाकलं. आधी ते शंकाशी आहे ज्ञानोबरायांनी जर त्या काळामध्ये विश्वब्रह्म केले आपल्याला दिसतं का शंकेला वाव शंकेचे टावकीर होय परिणाम धारावे तो काय ज्ञानोबरायांनी जर त्या 750 वर्षापूर्वी ब्रह्म विश्व काय केले ब्रह्मरूप करून टाकले. दिसतं का आपल्याला ब्रह्मरूप 5 जणांमध्ये ज्ञानोबराय सांगतात येणे बरे ज्ञान दिवस सुखिया झाला. आम्हाला तुम्ही हवं दिला त्याच्यामुळे आता तुम्हाला सुखाच्या अनुभूती आली. पण ज्ञानोबरायांनी ज्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत 5 जणांमध्ये त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आपल्याला दिसून येतात का. जे खळांची व्यंकटी सांडो एकाचं चिंतन करा थोडं पुढे गाडी पळवायचं कारण नाही. ज्ञानोबरायांनी काय वर्णन केले जे खळांची व्यंकटी सांडो वाईट माणसाच्या मनातले वाईट विचार जावत गेलेत का दया संकल्पनेची वाढो त्यांची रती वाढली का भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे आगर पुन्हा लागली बाकीचे नाव लोक लांब राहिली. ज्ञानोबरायांनी जर त्या काळामध्ये प्रतिज्ञा करून तशी ठेवली येणे बरेच ज्ञान दिवस सुख्या झाला तर ज्ञानोबराय सुखी कसं काय झाले. तर या प्रतिज्ञा अजून आपल्याला पूर्ण झालेल्या दिसत नाही. ज्ञानोबराय म्हणतात की तुम्ही मला सगळं काय केलं आधी संसार सुफल झाला की नाही. ज्ञानोबरायांचा सुफल झाला हो पण आपला का होत नाही. अडचण अशी आहे आपण त्या दृष्टीने तशी साधनाच करत नाही. जो साधना करेल तसा ज्ञानोबरायांना ज्ञानोबरायांचा अनुभव त्याला आल्याशिवाय राहणार नाही हे त्याचं उत्तर आहे ऐका. म्हणून विश्वब्रह्मचे केले आणि मग असा तुमचा अधिकार असल्यामुळं ज्ञानोबरायांचा अधिकार असल्यामुळं रामा जनार्दनी बाई मस्तक ठेवले असं पाठ नाही बरं का. तुकाराम महाराजांच्या आरतीमध्ये मस्तक ठेवली पायी टकची ठेवली. टक म्हणजे मन टक शब्दाचा अर्थ जगन्नाथाने मन असा केलेला आहे. तर त्याच्या ठिकाणी मी म्हणलं मन ठेवलं सुरुवातीला आणि उपक्रम उपसंवाद मनोविधीला माझा पायी टकची ठेवली. म्हणजे ज्ञानोबराय साधू संत बोलताना शास्त्र सोडून कधी बोलणार नाही अशी प्रस्तावना आपल्याला करता आली असते. प्रस्तावनेला हितपुरावा होता आपल्याला पण जसं आठवण तसं आता अल्पबुद्धीने आपण करण्याचा प्रयत्न करू. तर अभंगाचं चिंतन झाले मला थोडंसं जोग महाराजांचं 5 मिनिटात सांगतो 7च्या पुढे अजिबात थांबत नाही. जोग महाराजांचं स्वरूप जोग महाराजांचा अधिकार जोग महाराजांचं कार्य आणि जोग महाराजांचे विषय असलेल्या सद्भावना एवढं सांगायचे मला 2च मिनिटात सांगणारे बद्ध भजन घेऊ 2 मिनिटात सांगतो शेवा थांबवतो प्रकारे सांगायचा प्रयत्न करतो. पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये दोन्ही तुकड्यामध्ये ज्ञानोबरायांचं स्वरूप सांगितलेले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. 3ऱ्या तुकड्यामध्ये ज्ञानोबरायांचा अधिकार सांगितला सेवेती साधू संत. 4थ्या तुकड्यामध्ये आपल्याला काय वाटतं ते सांगितलं मनोविधीला माझा. तर मला थोडं चिंतन असं करायचं की जोग महाराजांचं स्वरूप नेमकं काय. मला वाटतं एक सुभाषित आपल्याला सगळ्यांना माहित आहे उत्तमा सहज अवस्था मध्यमाध्यार धारणा अधमा मूर्ती पूजाचं तीर्थयात्रा धमा धमा अर्थ सांगत बसत नाही. उत्तमा सहज अवस्था जोग महाराजांचं चरित्र जर आपण वाचलं तर जोग महाराजांनी हातात माळ घेऊन जप केलेला कुणीच पाहिलं नाही असं चरित्रात वर्णन आहे. आपल्याला तो अधिकार नाही आपण काय केलं पाहिजे माळ घेऊन जपच केला पाहिजे. जोग महाराजांना सहज ती अवस्था प्राप्त होती आणि मला वाटतं की राजा असलेलं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बाकीचं ज्ञान प्राप्त करायची गरज नाही. याला मल्ल निवारण न्याय म्हणतात. मल्ल निवारण न्याय म्हणजे काय कुस्तीचे आखाडे असतात. मग कुस्तीच्या आखाड्यामध्ये काय होतो 2 पैलवानांची कुस्ती लागली मग पैलवानामध्ये कुणीतरी एक जिंकतो
जो जिंकलाय त्याची कुस्ती दुसऱ्या पैलवानाबरोबर, या दोघांमध्ये जो जिंकल त्याची कुस्ती तिसऱ्या पैलवानाबरोबर, असं जिंकत 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 शेवटी जो विजय होतो तो सगळ्यामध्ये श्रेष्ठ असतो. आहे ना, शेवट जो समजा एक जिंकत जिंकत वर आलाय, एक पहिल्यापासून जिंकत वर आलाय आणि शेवटच्या पैलवानाने त्याला पाडलं, जो जिंकत आला त्याला. मग आता ज्याने पाडले त्याला बाकीच्याला पाडायची गरज आहे का? त्याला बाकीच्याला पाडायची काही गरज नाही. तसं मन निवडून नाही आले, ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झाले त्याला बाकीचे ज्ञान प्राप्त करायची गरजच नाही. अजून जर वेदांतात ते शब्द सांगायचे झाले तर तूल अविद्या आणि मूल अविद्या. संसाराचं ज्ञान प्राप्त करणं म्हणजे मूल अविद्या घालवणे आणि परमार्थाचं ज्ञान प्राप्त करणं म्हणजे मूल अविद्या घालवणे. ज्याने मूल अविद्या घालवली त्याला तूल अविद्या घालवायचं कारण शिल्लक राहत नाही. जोग महाराजांना ती सहज अवस्था प्राप्त होती म्हणून आरती जोग महाराजा, आरती जोग महाराजा. महाकैवल्य तेजा तेज काय करतं? माणसाला प्रकाशित करतं, माणसाचं लक्ष वेधून घेतं, टिपवून टाकतं. मला वाटतंय जोग महाराजांच्या कीर्तने या 2-3 वर्षामध्ये, खरं तर ही शताब्दी होण्याच्या अगोदर बऱ्याच लोकांना जोग महाराज माहीत नव्हते. 2 वर्षापूर्वी जो उत्सव झाला त्या उत्सवामध्ये या वर्षी जोग महाराजांचं तेज जेवढं काही लोकांच्या डोळ्यामध्ये बघायला लागले, जेवढी कीर्ती, जेवढं सामर्थ्य, जेवढं महत्व लोकांना पटायला लागले, हे कशामुळे झाले? जोग महाराज जाऊन तर आता 100 वर्ष झाले, पण त्यांचं तेजच असं आहे की ते तेज अजूनही माणसाला जिंकून टाकणार आहे. म्हणून महाकैवल्य तेज. अजून एक बोलतो मी आता, थोडस लक्षात येईल बोलता बोलता काय म्हणायचं मला ते. ज्यांनी जोग महाराजांची 4 वर्ष निष्ठेने सेवा केली, 4 वर्ष संस्थेचा अभ्यास केला, तो माणूस जगामध्ये पूजनीय झाल्याशिवाय राहत नाही. मग ऐका, ज्याने जोग महाराजांची सेवा केली त्याची लोक तो मरेपर्यंत सेवा करतात. म्हणजे जोग महाराजांचं तेज त्यांना मरेपर्यंत पुरतं, एवढं जोग महाराजांचं तेज आहे. आणि ज्यांनी सेवा केली नाही त्याला मग टोले खावं लागतं. जास्त स्पष्ट बोलणार नाही, सगळे जाणकार काय हो किती गेले तर मग शास्त्र झाकून ठेवा, असं चाकली मोठ सवा लागायची. मग हा काय बोलत त्याच्या बर सेवेची साधू संत ज्ञानोबरायांची सेवा साधू संत करतात आणि मला वाटते जोग महाराजांची सेवा सुद्धा साधू संत करतातच ना. कितीतरी साधू संत जोग महाराजांची सेवा करतात. आणि म्हणून रामाच्या जसे सांगतात की मनोवेदना माझा, तसं आपण सगळे म्हणू शकतो मनोवेदना माझा. हे ज्ञानोबरायांचं काय जोग महाराजांचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून अशा जोग महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी खरं तर अजून वर्णन करता येईल आपल्याला, भरपूर वेळ कमी आहे. म्हणजे जोग महाराजांच्या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकारची शक्ती होती, जोग महाराजांच्या ठिकाणी विचार चातुर्य कसं होतं. ज्यावेळेस महानुभावांचा खड्डा चालला होता त्यावेळेस महानुभावांच्या खड्ड्यामध्ये जोग महाराजांनी सरळ कोर्टामध्ये सांगितलं असं असं प्रकरण आहे, असं प्रकरण म्हणजे कोर्टामध्ये पुरावा लागतो. ते म्हणजे पुरावा काय, पुरावा काय म्हटल्यानंतर जोग महाराजांनी सांगितलं की विचार करायचा आपल्याला पुरावा लोकमान्य टिळकांनी दिला होता. बघा त्या काळच्या लोकांची बुद्धी कशी होती. आता लोकमान्य टिळक कुठं भेटायचे, लोकमान्य टिळकांकडे निरोप पाठवला आणि लोकमान्य टिळकांनी सांगितलं मी तर कामानिमित्त बाहेर आहे, पण माझं जे कपाट आहे ग्रंथाचं त्या कपाटामध्ये आमक्या आमक्या कप्प्यामध्ये आमक्या आमक्या नंबरला तो ग्रंथ ठेवलाय आणि आमक्या आमक्या पानावर आणि इतक्या इतक्या ओळीमध्ये ते लिहिलेले. आपली बुद्धी आपण पाठ करून आलो तरी ध्यानात राहत नाही. काय बुद्धी असेल त्या काळामध्ये. मग हे जोग महाराजांनी सांगितलं की अशा अशा ग्रंथात आहे, चला तो ग्रंथ आणला. ग्रंथ आणल्यानंतर न्यायाधीशामध्ये पाहिलं प्रत्यक्ष पुरावा आणि प्रत्यक्ष पुरावा पाहिल्यानंतर तो खटला तर जिंकले गेले, खटला जिंकले. पण त्या वकिलाला माहित होतं जोग महाराजांना इंग्रजी अजिबात येत नाही. तो ग्रंथ इंग्रजीत होता, ज्यात सांगितलं तो सगळा ग्रंथ इंग्रजीमध्ये. आणि जोग महाराज त्या वकिलाने विचारलं का हो तुम्हाला इंग्रजी येत नाही. त्यांच्या जोडीदाराला माहित होतं काहीतरी गडबड, त्यांनी 2-3 शब्द शिकवले जोग महाराजाला. जोग महाराज म्हणजे आय नो लिटिल इंग्लिश, काय मला थोडं इंग्लिश येतं असं त्याचं आय नो लिटल इंग्लिश, मला थोडं इंग्लिश येतं. मी कशा करता सांगतोय, चातुर्य जोग महाराजांच्या ठिकाणी होतं. शक्तीचा जर विचार केलाच तर जोग महाराजांची ताकद किती होती. जोग महाराजांच्या चरित्रात असं वर्णन आहे, एकदा जोग महाराजांच्या आईला ऊस खायची इच्छा झाली, ऊसाचा रस. आता ऊसाचा रस त्या काळात जर केलं होते काय करायचं, जोग महाराजांनी 2-4 ऊस घेतले, 2-4 सांगतोय हा, असे हातात धरले आणि असे कापडा पिळ्यासारखे पिळले आणि आईला रस पाहून दिला. आपलं काय आपलं कसं काय, आपल्याला लिंबू फुटत नाही, लिंबू काय. जोग महाराजांनी 4 ऊस धरले असे पिढे काय चेष्टा काय. ऐका जोग महाराज वस्ताद होते. आणि म्हणून आता तुम्हाला कल्पना म्हणून सांगतो, 14 आणि 15 तारखेला आळंदीला जोग महाराजांच्या संस्थेमध्ये कुस्त्यांचं आयोजन केलेलं, तर मोठा फळ त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर चला अनेक अंगाने आपल्याला जोग महाराजांची श्रेष्ठता सांगता येईल. नाही जोग महाराजांचं कार्य जे अर्थी एवढं व्यापक झाले. अजून आम्ही स्वाभिमानाने सांगतो उत्तरेमध्ये जेवढे सगळ्यात मोठे विद्वान आहेत ते आमच्या जोग महाराज संस्थेचे विद्वान आहेत सगळे. हो तिथे महामंडळेश्वर असतील, ते गेलेले कोणा येत नसतील, पण ते सुद्धा शेवटी त्यांचे नाव इकडे जोग महाराजांना जोडलेले. एवढं मोठं जोग महाराजांचं कार्य आहे. आणि म्हणून 4 फेब्रुवारी 2020 ते 11 फेब्रुवारी 2020
या कालावधीमध्ये मोठा उत्सव आळंदीला आयोजित केलेला आहे, जो मनांच्या पुण्यतिथीचा. तर येताना तुम्ही सगळ्यांनी काय करायचे, तेवढा वेळ शिल्लक ठेवायचा आहे. आणि वेळ शिल्लक ठेवायचा आणि येताना मोकळं यायचं नाही. मग तुमच्या खिशात जेवढे पैसे बसतील, म्हणजे तुम्हाला जर 400-500 रुपये मागितले तर तुमचा अपमान होईल ना. कसं काय, तर एवढ्या मोठ्या घराने तुम्ही राहता, म्हणजे एवढ्या मोठ्या घराच्या माणसाला लोक 500 रुपये द्या म्हणले, त्याचा आधी इस्टेटीचा अपमान नाही करायचा. म्हणजे मी पैसे मागतोय असं समजू नका. काय आतापर्यंत 100 वर्ष संस्थेने कोणापर्यंत कधी हात पसरला नाही, काय नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, चिंतन असे पोरं आळंदीमध्ये 2 तास फक्त गुरुजीच्या पुढे असतात, 22 तास बाहेर असतात. मग ते तिकडे गाणी बघायला जातात, पिक्चर बघायला जातात, काय करायला जातात काही कळत नाही. मग आपल्याला जर इथून पुढे चांगले मार्गदर्शन करायचे असतील तर पोरं तिथं 24 तास गुरुजीच्या समोर असले पाहिजे. त्याच्याकरता तिथे थोडं बांधकामाचं काम करायचंय, त्याच्याकरता निधीची गरज आहे. म्हणून मी हे वाक्य बोललो, आम्ही आमचे संस्था कोणाला पैसे मागत नाही. पण अलीकडे पुढे येणाऱ्या जर युगाचा विचार केला, काळाचा विचार केला, तर पुढे येणाऱ्या काळाला तितकेच कसदार पैलवान तयार झाले पाहिजे सांगण्याकरता, साधक तयार झाले पाहिजे. आणि तेच कधी होतील, ते जर नेहमी गुरूंच्या समोर राहिले तर मग कळतं गुरुजीला की हे खोड्या करतात, कोण हॉटेलात जाते, कोण वडापाव खाते, कोण चहा पिते, कोण काय करते. आमच्या संस्थेत हसा लागली की बडवूनच काढतो चहा पिऊन आले की कुठं मी आता माझ्या काठी असते काय सारखी. काय तर लक्ष ठेवता येईल, त्याच्याकरता थोडं बांधकाम करायचं, निधीची गरज आहे. म्हणून आणि जर एकही रुपया तुमच्याकडे नसेल तर फक्त ये जायचे आशिलाचे पैसे तुम्ही घेऊन या, कारण ते संस्था देणार काय, ते संस्था काय देऊ शकत नाही. तुमची खाण्याची राहण्याची व्यवस्था त्या काळामध्ये केली जाईल संस्थेमार्फत. तर त्या उत्सवाला आपण सर्वांनी हजर राहावं अशी मी आपल्याला सर्वांना संस्थेच्या वतीने विनंती करतो. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी, साधू संतांच्या चरणी, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जो महाराज उपस्थित या ठिकाणी सगळेच माझ्यापेक्षा वयाने, अधिकाराने, ज्ञानाने, साधनेने सगळेच मोठे आहेत. तुम्ही सुद्धा माझ्यापेक्षा सगळे मोठे आहात. मी मला सांगितलं की मी सगळ्यामध्ये तुम्ही पहिली चूक मोठी केली की मला कीर्तन दिलं. मला काही येत नसताना तुमच्या लक्षात आलं असं की बाबाटे व्हायला काही कळत नाही, तरी मला तुम्ही अंतकरण मोठं करून सेवा दिली, त्याबद्दल मी तुमचा परमात्म्याच्या चरणी, साधू संतांच्या चरणी समर्पण करून थांबतो. यदक्षरंपद भ्रष्ट मात्रा हिनंचे भवे तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर ज्ञानेश्वर.